ओम आदि गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि अलौकिक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर आहे, पण आपण एक चूक करत असतो आणि ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण आपण करत नाही आणि नंतर स्वामींची सेवाही आपण करत नाही. हे करणं खूप जास्त प्रभावशाली तुमच्यासाठी ठरू शकतं आणि तुमच्या प्रत्येक इच्छा हे केल्याने पूर्ण होऊ शकतात. मित्रांनो, चरण सेवा आणि स्वामींच्या पादुकांची सेवा याचा अतिशय सोपा अर्थ असा की स्वामींच्या चरणांशी आपण मनाने आणि देहाने रत व्हायचे आणि त्यांच्या भव्य चरणांशी भक्ती पातळीवर घोटाळत राहायचे. आपण जेव्हा स्वामींना साक्षात नमस्कार घालतो तेव्हा त्यांच्या चरणांचा घट्ट धरतो आणि म्हणतो की स्वामी, मला या चरणांपासून कधीही दूर लोटू नका, कारण शाश्वत सत्य तुमच्या चरणाशीच प्रकट झालेले आहे आणि आपण परमात्मा आहात. आणि या चरणांपासून जर मी विलग झालो तर मी कुठे जाऊ? आणि या चरणांशी माझ्या चित्तवृत्ती एकवटल्या आहेत आणि तुमचे चरण घट्ट पकडता यावेत म्हणून मी तुम्हाला वारंवार दंडवत घालतो आहे आणि माझ्या सर्व वृत्ती तुमच्या चरणांशी लीन व्हायच्यात म्हणून हे चरण मी घट्ट पकडले आहेत आणि तुमची चरणसेवा मला शाश्वत आनंद देते आहे. स्वामी, मी प्रथम श्रवण भक्तीतून तुम्हाला अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि कीर्तनातून आणि भजनातून तुम्हाला मनापासून आळवले आणि नामातून तुमच्या अखंड भक्तीचा सहवास लुटला आणि या पादसेवन भक्तीतून तुमच्या भव्य अस्तित्वाचा त्रैलोक्यव्यापी वेध घेतला. आणि माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की चरणसेवेसारखी स्वामींची दुसरी सेवा नाही आणि चरणसेवेमुळे मनातला अहंकार कायमसाठी नष्ट होतो. स्वामींच्या राज्यात आपल्याला स्थान मिळाल्यावर लक्षात येते की केवळ आपली पुण्याई म्हणून स्वामी कृपेने ह्या भक्तीच्या 4 पायऱ्या आपण ओलांडू शकतो. आणि नमस्कार माणसाला दैव सानिध्य देतो आणि साक्षात नमस्कार देवाच्या जवळ नेतो. पादसेवा भक्ताला स्वामींच्या हृदयात स्थान देते आणि समर्थ म्हणतात, पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जय करिता सायुज्य मुक्ती साधक असं होय. संपूर्ण विश्वात पादसेवन भक्ती ही पवित्र भक्ती पायरी आहे. त्रैलोक्याला पावन करणारी ही भक्ती आपण केली तर स्वामींचा निकट सहवास लाभतो. भवसागर पार करायला मदत करणारी ही पादसेवन भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. आणि स्वामी भक्तांनो, ही भक्ती आपण प्रत्यक्ष अनुभवायला हवी आणि तुम्ही याचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे. तुम्हाला स्वामींचे अनुभव नक्कीच येतील आणि स्वामी तुम्हाला चमत्कार नक्कीच दाखवतील, एवढं लक्षात तुम्ही घ्यायला पाहिजे. नवविधा भक्तीमधील अर्चन भक्ती ही 5वी भक्ती पायरी आहे. आणि अर्चन म्हणजे स्वामी समर्थांची मनपूर्वक केलेली पूजा आणि शाखोत्क पद्धतीने केलेली पूजा. एक लक्षात घ्या की ही पूजा सगळ्यात सोहळ्यात करायची आहे आणि ओवळ्यात सोहळ्यात सुद्धा करायची आहे. फक्त स्नान करून पवित्र मनाने करायचे आहे आणि स्वामींना अलंकार घालून नटवायचे आहे आणि रेशमी वस्त्र परिधान करायचे आणि घरात स्वामींची तस्वीर असेल तर त्यातला चाफा किंवा गुलाबाचा सुगंध दरवळत ठेवणारा हार घालायचा आहे आणि सुगंधी अगरबत्ती लावायची आहे, धूप दाखवायचा आहे आणि स्वामींचा मंत्र म्हणायचा, स्वामींची आरती म्हणायची. स्वामी नामात आपण अक्षरशः विरघळून जायचे. आणि समर्थांनी म्हटले आहे की काया वाचा मणे चित्ते वित्ते जीवे प्राणे सदा भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. स्वामींची पूजा करताना काया वाचा मणे आपले सर्व भाव अर्पण करायचे, चित्त एकाग्र करायचे, आपले पंचप्राण स्वामींभोवती एकवटायचे, मनात सद्भाव जागृत करायचे. याला अर्चन भक्ती म्हणतात. याचा सोपा अर्थ असा की स्वामींची पूजा मनोभावे करावी, जणू स्वामी आपल्या समोर साक्षात उभे आहेत आणि या भावनेने त्यांची पूजा करायची. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर बाह्य उपचाराने पूजा करता येत नसेल तर स्वामी समर्थांची मानसिक पातळीवरील पूजा करायची. कशी तर समर्थ म्हणतात, मणे भगवंतास पूजावे, कल्पुन सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे, जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पुन व्हायचे आणि येणे प्रकारे कीजे मानस पूजा. एक लक्षात घ्या की मानसिक पातळीवर स्वामींशी एकरूप होऊन कल्पनेने त्यांना सर्व काही अर्पण करायचे आहे आणि आपल्याला जे जे अर्पण करावेसे वाटते ते अर्पण करायचे आहे
आणि हे सारे कल्पनेने करायचे आहे. थोडक्यात काय तर स्वामींची पूजा बाह्यांगे किंवा अंतरांगे करायची आहे. त्यामुळे मन शांत होते आणि मन एकाग्र राहते आणि स्वामींची कृपा आपल्यावर लाभत असते. आता मित्रांनो, नवविधा भक्तीमधील वंदन भक्ती ही भक्तीची 6वी पायरी आहे. वंदन भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीचे सार एकवटले आहे आणि वंदन म्हणजे स्वामींना अनंतपूर्वक आणि अंतकरणाने केलेला नमस्कार. एक लक्षात घ्या की स्वामी नमस्कारामधील विलक्षण आर्जवी भक्ती आणि सर्व स्वामी भक्तांना स्वामीच्या अतिशय निकट आणते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, स्वामींना वारंवार नमस्कार करावा. या संदर्भात संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे आणि ते तुम्हाला प्रथम सांगतो. त्यातला भावार्थ नक्कीच समजून घ्या. आकाशात पपित तोय यचा गच्छती सागर आणि सर्व देव नमस्कार केशव प्रतिगच्छती. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी शेवटी समुद्रालाच जाऊन मिळते. त्याचप्रमाणे ह्या विश्वात अनेक देव प्रतिमा आहेत, परंतु त्या सर्व देवांमध्ये स्वामी समर्थ हे आपले उपास्य दैवत असल्यामुळे त्या सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी एका स्वामी समर्थांना जाऊन पोहोचतो. आणि हाच अर्थ असा की आपल्या देवघरात अनेक देवप्रतिमा असतात. आपण सर्वांचीच पूजा करतो, त्या सर्वांना साक्षात नमस्कार घालतो, परंतु शेवटी ही पूजा स्वामी समर्थांना जाऊन पोहोचते. कारण स्वामी समर्थ हे परमभक्तीचे अधिष्ठान आहेत. म्हणून येता जाता स्वामींना नमस्कार करावा. समर्थ म्हणतात की नमस्कारे लीनदा घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्राती, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. स्वामींना वारंवार नमस्कार केल्यामुळे नम्रता अंगी दाटून येते आणि मनातले विकल्प नाश पावतात. सर्व स्वामी भक्तांशी मैत्री होते. मनातले दोषांचे रांजण रीते होतात. कुणावर अनवधानाने आपण अन्याय केलेला असेल तर एका नमस्मरणाने ते सर्व काही नातेसंबंध पुन्हा जोडून येतात. हे नमस्काराचे महत्त्व आहे आणि याचा फायदा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. वंदन भक्तीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भक्तांना काहीही कष्ट वेचावे लागत नाही आणि काही खर्च करावा लागत नाही की काहीही गमवावे लागत नाही. स्वामींच्या कृपेने आपल्याला हात प्राप्त झालेले आहेत आणि ते फक्त नम्रपणे जोडायचे. एक नमस्कार केला तरी स्वामी अंतर्यामी संतोष पावतात आणि या उपासनेसाठी काहीही बाह्य साधने लागत नाहीत. हे तुमच्या आता लक्षात आले असेल. नमस्कारासारखे दुसरे कुठलेही भक्ती साधन नाही. फक्त काय करायचे तर स्वामींच्या भव्य प्रतिमेसमोर उभे राहायचे आणि स्वामी प्रतिमेकडे डोळे भरून पाहायचे, हात जोडायचे आणि अनन्य भावनेने स्वामींना नमस्कार करायचा. स्वामी भाव मात्र मनात अष्टप्रहर तळपडत राहिला पाहिजे आणि स्वामींना साक्षात नमस्कार घातला की स्वामी आपल्या हृदयाशी घेतात आणि हा परमभक्ताचा अनुभव आहे. स्वामींना प्राणपणाने नुसता नमस्कार केला तरी स्वामींना आपल्या मनातील उलाढाल कळते आणि आपल्या मनातले सर्व भाव स्वामींना कळतात. आपली दुःखे स्वामी क्षणाभरात दूर करतात. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली आणि सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे ओळती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट 6वी भक्ती. स्वामी आपल्याला मोक्ष मार्गावर अलगदपणे आणून सोडतात. म्हणून प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नमस्कारासारखे श्रेष्ठ साधन या भव्य विश्वात नाही. नमस्कारामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते. स्वामींचे परमभक्त सुद्धा आपल्यावर संतुष्ट होतात. त्यांच्याबरोबर संवाद साधल्यामुळे स्वामी आनंद उपभोगता येतो. म्हणून मी वारंवार एकच सांगतो की प्रेमपूर्वक केलेला नमस्कार प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींच्या निकटचा सहवास मिळवून देतो आणि नमस्कारामुळे आपण स्वामींबरोबर प्रत्यक्ष संवाद साधू शकतो आणि त्या आनंदाला आकाश पुरत नाही. म्हणून ही वंदन भक्ती कथन केली पाहिजे आणि या वंदन भक्तीचे तुम्ही नक्कीच साकार केली पाहिजे. आता नवविधा भक्तीमधील दास्य भक्ती ही 7वी भक्ती पायरी आहे. स्वामींना अंतकरणपूर्वक नमस्कार करणाऱ्या परमभक्तांच्या अंतकरणात स्वामींविषयी अपार प्रेम दाटून आलेले असते. ही दास्य भक्ती समजून घेताना या परमभक्ताच्या अंतकरणाला हा प्रेमभाव प्रथम अनुभवावा लागतो. म्हणजे काय तर स्वामींचे हे निस्सीम भक्त स्वामींच्या अखंड सेवेत रममान झालेले असतात. स्वामींच्या जवळ सतत राहून ते स्वामींच्या सेवेत सतत रत झालेले असतात. ही दास्य भक्ती आपल्याला स्वामींच्या मठात आणि विशेष करून अक्कलकोटला अनुभवायला मिळते. ते स्वामींची सेवा सर्व प्रकारे करतात. मठामध्ये स्वामी भक्त सतत येत असतात आणि त्यांना काहीही कमी पडणार नाही याची ते विलक्षण काळजी घेतात. काही स्वामी भक्त मठात येणाऱ्या प्रत्येकाला तीर्थ देतात
आणि स्वामींचा अंगारा लावतात, प्रसादाचे वाटप करतात आणि मठ झाडून स्वच्छ करतात. स्वामींची पूजेतली उपकरणे स्वच्छ करून ठेवतात. मठाला ज्या देणग्या येत असतात त्यांचे चोख हिशोब ठेवतात. या संदर्भात समर्थ म्हणतात, जे जे काही पाहिजे ते ते तात्काळची दिजे, अत्यंत आवडीने कीजे सफळ सेवा. स्वामींची सेवा करताना आपले भान विसरून स्वामी सेवेत तल्लीन व्हावे. देवाच्या म्हणजे स्वामींच्या सेवेत असताना जे जे करणे शक्य आहे ते ते ताबडतोब करणे एवढेच या स्वामी भक्तांना ठाऊक असते. आणि स्वामींची सेवा ते मनापासून करतात. या स्वामी सेवेतून त्यांचे प्रेम ओथंबून वाहत असते. थोडक्यात काय तर स्वामींची सेवा सर्वस्वाने करावी, मठ शांत ठेवावे आणि मग मठ शांत आणि समाधानी राहील. एक लक्षात घ्या की यांची काळजी घेत लोकसेवेत दंग होणे म्हणजे दास्य भक्ती आहे. आणि अशा भक्तांनी कसे असावे तर वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची, ऐसे बदावे. मदास्य भक्तीत रममान झालेल्या परमभक्तांची वाणी अतिशय गोड असावी. स्वामींची स्तुती त्यांच्या तोंडात सतत पाजरत असावी, बोलणे दयेने पाजरत असावे. आणि असे भक्त स्वामींच्या सेवेत समाधानी राहतात. ही दास्य भक्ती सेवेच्या अंगानेच पाजरत असते आणि स्वामींचे गुणगान ते गात असतात. नवविधा भक्तीमधील सख्य भक्ती ही 8वी भक्ती पायरी आहे. आणि सख्य म्हणजे स्वामींचे अतिशय प्रेमाचे नातेसंबंध जोडायचे आणि आपण स्वामींवर असे काही अपूर्व प्रेम उधळायचे की स्वामींच्या आनंदाला खरे तर पासवार राहता कामा नये आणि स्वामींना आपल्या प्रेमाने अक्षरशः जखडून टाकायचे. कसे तर देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती सख्य नेमस्त. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. या सख्य भक्तीचे प्रमुख लक्षण कुठले तर स्वामी समर्थांना जे जे म्हणून अतिशय प्रिय आहे त्या प्रकारे आपण प्रत्येक क्षणी जगायचे. आणि एकदा का आपण स्वामींना जे जे आवडते तसे तसे करू लागलो की स्वामींची आपोआप सख्य जुळते आणि मैत्रीचे धागे सहजपणे विणले जातात. आणि स्वामींना सर्वात प्रिय काय तर त्यांच्याप्रती असलेले भक्तांचे अटूट प्रेम आणि भावगर्भ भक्ती. स्वामींचे भजन आणि स्वामी प्रेमाने भरलेले कीर्तन, त्यांच्या चरित्राचे केलेले गायन आणि भावभक्तीने तुंबून हे भरलेले अप्रतिम निरूपण, स्वामींच्या कथांचे विस्तारलेले रूपकथन, त्यांचे सुश्राव कीर्तन आणि स्वामींना एकूणच स्वस्वरूपाने आणि स्वरूपाचे भक्ती भारले गायन स्वामींना हे खूप आवडते. हे लक्षात घेऊन भक्त जेव्हा स्वामींचे गुण वर्णन करू लागतो तेव्हा त्या परमभक्ताचे स्वामींशी प्रेमसंबंध सुरू होतात आणि सख्य जोडले जाते. आणि खरे सांगायचे तर स्वामींच्या मनात जे जे तरळत असते तसेच भक्तांचे जगणे सुरू झाले की मग स्वामी आणि त्यांच्या परमभक्त यामधले रेशमी धागे आपोआपच विणले जातात आणि मनात एक जबरदस्त ओढ निर्माण होते. स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय, त्यांना नमस्कार केल्याशिवाय, त्यांच्याशी प्रातःकाळी संवाद सुरू केल्याशिवाय भक्तांना चैनच पडत नाही. आणि तीच मानसिक स्थिती स्वामींची झालेली असते. आणि माझ्या स्वामी भक्तांनो, स्वामींशी करायची सख्य भक्ती तुम्ही जरा नीट समजून घ्या आणि मगच ते नीट करा, लगेच तुमच्या लक्षात येईल. आता सख्य भक्तीमध्ये परमभक्ताचा स्वामी समर्थाशी अप्रतिम संवाद साधला जातो आणि स्वामींच्या मनात जे तरळत आहे आणि जे तरळत असेल ते नेमकेपणाने ओळखून तसे वागणे आणि ते सोपे काम नाही. भक्ताच्या या 8व्या पायरीवर स्थिर होण्यासाठी पहिली 7 पायऱ्या पार कराव्या लागतात. आणि आपण स्वामींच्या मनाशी आणि एकूणच स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय स्वामींच्या मनातले भाव ओळखत देत नाही. आणि मग आपण जेव्हा स्वामींशी एकरूप होतो तेव्हा आपलं देहभान पूर्णपणे संपुष्टात आलेले असते. आणि याचा अर्थ असा की आपल्या शरीर सुखांना पूर्णपणे मनातून हद्दपार केल्याशिवाय स्वामी आपल्या एकूण आयुष्यात चुकून सुद्धा डोकावत नाहीत. हे सत्य तुम्ही लक्षात ठेवा. तुमची देहबुद्धी संपली आणि मीपणाने जगणे संपुष्टात आले आणि मनात फक्त स्वामीच वाटून राहिले आणि स्वामींशी सख्य भक्ती जुळून येते. आणि मग समर्थ म्हणतात की देवाच्या सख्यत्वा करणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे. आणि मग कायमसाठी लक्षात ठेवा की स्वामींशी नाते जोडायचे असेल तर मग आपल्या सर्व शरीर सुखांना तिरांजली द्यावी लागेल. आणि एक लक्षात घ्या की आपल्या आयुष्यातल्या हवे नकोचे खेळ संपुष्टात आणावे लागतात. देहाची सुखे तकलादू असतात. यांची तीव्र जाणीव झाल्याशिवाय देह सुखावर पाणी सोडता येत नाही. एकदा का देहाने जगणे संपुष्टात आले
की स्वामींच्या पूजेत रममाण होणे सोपे जाते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, स्वामींच्या साक्षीने प्रथम जगायला लागा, तरच स्वामींबरोबर मैत्रीच्या पातळीवर जगता येईल आणि सख्य भक्तीची नव आणि चव तुम्हाला कळेल. मग आपल्या संसारी व्यथा मनातून प्रथम काढून टाकायच्या आणि स्वामी विचारांनी मनाचा गाभारा भरून टाकायचा. स्वामींच्या कथांचे, अवतारी आयुष्याचे साक्षात्कारी निरूपण करायचे आणि त्यांच्यात नामात गर्क व्हायचे. तरच मग आपली स्वामी विचारात समाधी लागते, अन्यथा नाही. म्हणून फक्त स्वामी स्मरणातच तल्लीन आपण व्हायला पाहिजे आणि स्वामींविषयी विचार आपल्या मनात आले पाहिजेत. तरच आपण स्वामी भक्तीत दृढ होऊ शकू. एवढं लक्षात घ्या. आपण जेव्हा आपले सारं सर्वस्व स्वामी समर्थांना अर्पण करतो, तेव्हा स्वामींबरोबरची सख्य भक्ती फुलातल्या गंधासारखी उमळून येते आणि आपल्या नित्याच्या आयुष्याचा एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर आपले खूप छान आणि हवेहवेसे वाटावेत असे नातेसंबंध जुळून येतात. इतके की एक क्षणसुद्धा त्याटातून चालत नाही. आणि मग परंतु या मत्स्य जीवांबरोबरच्या सख्य भक्तीला निश्चित अशी मर्यादा असतात. प्रत्येक जीव काही काळ कुणाच्याच तरी आपल्या जीव गुंतून बसतो, परंतु कधीतरी हे दृढ असे रेशमी नातेसंबंध सैल होऊ लागतात आणि आश्चर्य याचे वाटते की एक दिवस असा उजाडतो की हे दृढ संबंध पूर्णपणे संपून जातात आणि केवळ स्मृती शिल्लक राहतात. यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही, कारण मत्स्य जीवांबरोबर जपलेल्या संवेदनांना मर्यादा असतात. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सर्वांशी प्रेमाने वागावे, बोलावे, कामे करावीत, परंतु आपले अवघे आयुष्य, आपला प्राण मात्र मत्स्य जीवात उधळून न टाकता तो फक्त स्वामी समर्थावर अक्षरशः उधळून टाकायचा आणि त्यांच्याशीच फक्त सख्य जोडावे. आपला एकमेव प्राणसखा म्हणजे फक्त अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ आहेत, हे कदापिही विसरू नये. कारण श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी सर्वार्थाने उभे असतात आणि समर्थांचे सांगणे आहे की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या हे जीवलंगासी तुटी आणि सर्व अर्पावे सेवटी प्राणतीही वेचावा. स्वामींची सख्य जोडण्यासाठी प्राणप्रिय नातेसंबंध तोडावे लागले तरी चालतील, मित्रपरिवार तुटला तरी हरकत नाही. त्या मस्त जीवांमध्ये घडीभरचा आनंद लुटण्यापेक्षा स्वामींबरोबर प्रत्येक क्षण वेचावा. कारण स्वामी शाश्वत आहेत, त्यांचे प्रेम शाश्वत आहे. त्यांच्या प्रेमासाठी आणि प्रसंगी प्राण वेचावा. परंतु स्वामींशी दृढ नातेसंबंध असे काही जोडावेत की आनंदाला कधी ओहोटी लागणार नाही. स्वामी म्हणजे आपला प्राण असे समजून त्यांच्याशी संवाद साधावा. नक्कीच तुम्ही त्यांच्या मनातलं ऐकू शकता आणि तेही तुमचं जाणतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ते नक्कीच पूर्ण करतील. स्वामी समर्थांबरोबर एकदा का आपले प्राणभारले सख्य जुळले ना, की मग आपल्या लक्षात येते की असे मैत्री संबंध आपले कुणाशीच जुळले नव्हते आणि स्वामी म्हणजे जणू आपले प्राण आहेत आणि याची तीव्र जाणीव होते. आपल्या लक्षात येते की असा जिवलग सखा या मानवी मत्स्य आयुष्यात आपल्याला पुन्हा मिळणार नाही आणि आपल्या सर्व गहन प्रश्नांचे एकमेव उत्तर म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. आपल्या मनात दाटून आलेला गडद काळोख स्वामींच्या कृपेने दूर झाला आणि आजपर्यंत भोगलेली सर्व दुःखे स्वामींच्या कृपेने कायमसाठी संपली. स्वामींनी आपल्या आयुष्यातला खरा भक्ती आकार दिला आणि त्यांनीच नामस्मरणाच्या शाश्वत मार्गावर आणून सोडले. समर्थ म्हणतात, ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवद्वारे काढिले. आपले सार सर्व एकदा कसं स्वामींना अर्पण केले की स्वामींबरोबर आपल्या प्राणप्रिय अशा सख्य भक्तीचा नवा अध्याय सुरू होतो. इतका की स्वामींनाच आपली चिंता वाटू लागते, काळजी वाटू लागते आणि आपल्या आयुष्यात डोक्यावरील प्रत्येक अडचण कशी दूर करता येईल ह्याच स्वामींचा विचार करू लागतात. याचा अर्थ असा होतो की ही परमभक्ती स्वामींना आपल्या इतकी निकट आणते की तेच आपल्याशी एकरूप होऊन जातात आणि आपली सर्वार्थाने काळजी घेऊ लागतात. पांडवाचे भगवान श्रीकृष्णावर एवढे प्रेम होते की अशी सख्य भक्ती सहसा जुळून येत नाही. मग त्यामुळे श्रीकृष्णच पांडवाच्या सहवासासाठी तळमळत होता आणि त्यांचा दृष्ट परिणाम असा झाला की पांडवावर सतत कोसळणारी सर्व प्रकारची संकटे स्वतः परमात्मा वरचेवर झेलत होता आणि पांडवांचे आयुष्य सुरक्षित ठेवित होता. मग जळत्या लाक्षागृहातून पांडवांना श्रीकृष्णाने मोठ्या युक्तीने बाहेर काढले. ही कहाणी तर तुम्हाला ठाऊकच आहे. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही फक्त स्वामींशी सख्य जोडा, आपले प्राण स्वामींना अर्पण करा आणि आपले भक्ती आयुष्य स्वामींवर सोपवा. सख्य भक्ती जोडा, मग बघा काय चमत्कार घडतो ते आणि स्वामी कसे चमत्कार तुम्हाला दाखवतात. स्वामी भक्तांनो,
स्वामी समर्थच आपल्याशी कसे सख्य करतील हे आपले आपणच ठरवावे आणि स्वामींशी सख्य कसे टिकवायचे याचे भक्ती रहस्य फक्त आपल्यालाच कळायला हवे. एक लक्षात घ्या की आपल्या मुखातून झंकारून उठणारे स्वामी नाम आपण प्रतिध्वनी होऊन ऐकू लागतो तेव्हा सख्य जुळून आले आहे असे हे आपल्या लक्षात येते आणि आपण स्वामी समर्थांवर अनन्य भावाने या भक्ती पातळीवर जोडले गेलो की स्वामींचे सख्य आपोआप उमलून येते. आणि इतके की स्वामी जरी ब्रह्मांडात वावरत असले तरी ते आपल्या भक्तांसाठी गरुडावर बसून वायू वेगाने आपल्यापाशी येतात. आणि स्वामींच्या आपल्या सर्वच भक्तांना एकच सांगणे आहे की ज्या उत्कटतेने तू माझी भक्ती करता, स्वतःला पूर्णपणे विसरून माझ्याशी एकरूप होता, त्यावर माझे सख्य अवलंबून असते. शेवटी प्रतिध्वनी हा मूळ ध्वनीच असतो. हे सूत्र कधी विसरू नका. समर्थ म्हणतात की जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणापासी. एक लक्षात घ्या की जसे आपले स्वामी स्मरण आणि उत्कट पाठीवर लंगेल मग त्याच्यावर निस्सीम प्रेम जडेल तसे स्वामी आपल्याला पावतील. आणि याचा सोपा अर्थ असा की स्वामींना आपलेसे करणे शेवटी आपल्याच भक्तीत साठलेले असते. आणि आपला संपूर्ण देह हा स्वामी भक्तीशी निगडीत झाला तर स्वामी आपल्या हृदयात प्रकट झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे माझ्या अनुभवाचे बोल लक्षात ठेवा म्हणजे झाले. आपली स्वामी भक्ती मात्र दृढ आणि निश्चल हवी. वारा वाहेल तशी ती फिरता कामा नये आणि स्वामींबरोबरचे सख्य हे स्वार्थाशी निगडीत असता कामा नये. स्वामींचा मंत्र लक्षात ठेवून हे सख्य वाढवायचे शेवटी आपल्या हातात असते. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शाश्वत आश्वासनाचा आपण अनुभव घेण्यासाठी आपली स्वामी भक्ती प्राणप्रणाने प्रथम अर्पण करावी लागते आणि प्रत्येक श्वास नामात ओढावा आणि वहावा लागतो. तरच स्वामी मंत्रांची प्रचिती देते आणि स्वामींचे अनुभव आपल्याला समजायला लागतात. आणि स्वामी काय आहेत आणि आपले कशी ती चिंता करतात हे आपल्याला समजायला लागते. आता नवविधाता भक्तीमधल्या सख्य भक्तींच्या 8व्या पायरीवर दृढपणे उभे राहण्यासाठी आपली भक्ती भावना स्वामींप्रती कशी प्रकट करावी आणि काय केले असता ही सख्य भक्ती घडेल, ही भक्ती कशी करावी या संबंधी मी थोडेसे दृष्टांताच्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. चातक पक्षी आपली तहान फक्त पावसाळी थेंबाने भागवतो, मग त्याला मेघांच्या बरसातीची खरे तर तहान लागलेली असते. चातक पक्षी कितीही तहान लागली तरी साठलेल्या किंवा साठवलेल्या गेलेल्या पाण्यात आपली चोच बुडून कधीच आपली तहान भागवत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु पावसाळी मेघ बरसताच नाही तर चातकाची तहान भागली जात नाही. याचा अर्थ असा की चातकाची तहानलेली नजर पावसाळी मेघांवर खिळलेली असते आणि चातक फक्त पावसाळी मेघांचीच वाट पाहत असतो. मेघावरले त्यांचे प्रेम कधी कमी होत नाही की पावसाळी मेघ आकाशात उमटले नाहीत म्हणून तो कधी नाराज होत नाही. चातक पावसाळी मेघांची वाट पाहतो, चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो. आणि कारण चकोर फक्त पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचे सेवन करतो, ते पौर्णिमेचे चंद्रकिरण मिळावेत म्हणून तो संपूर्ण मास उपाशी राहतो. आणि पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहणारा चकोर काय किंवा पावसाळी मेघांची वाट पाहणारा चातक काय हे सख्य भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आपल्याला सुद्धा स्वामींची अशी चातक तहान लागायला हवी. तसे प्रेम आपण स्वामींवर केले तर स्वामी आपल्या भक्ती आयुष्यावर पौर्णिमेचा चंद्र होऊन उगवतात. आणि पुन्हा आश्चर्याची गोष्ट अशी घडते की स्वामींची पौर्णिमा बारमाही अनुभवता येते. आणि इतके की दिवसा सुद्धा स्वामी सूर्यरूपाने उगवून चंद्रकिरणांनी आपली तहान भागवतात. आणि थोडक्यात सांगायचा मुद्दा इतकाच की आपले स्वामी प्रेम ह्या दोघा पक्ष्यांसारखे हवे आणि भक्तीचे पंख जोडल्याशिवाय स्वामींच्या प्रेमळ आभाळात उडता येत नाही. आणि या सत्याची जाणीव त्यासाठी प्रथम व्हावी लागते. स्वामी व्यतिरिक्त आपले कोणीही सगळे सोयरे नाहीत हा सत्य जाणीवेला स्वीकारावे लागते तरच सख्य भक्ती उजळून निघते. म्हणून सांगतो की स्वामी प्रेम ओसंडून वाहू दे आणि स्वामींविषयी तुमच्या मनात भरपूर काही गोष्टी ह्या राहिल्या पाहिजे आणि स्वामींविषयी निर्मळ प्रेम हे तुमच्या मनात राहिले पाहिजे. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ हे आपले सार सर्व आहेत याची मनाशी खुणगाठ बांधून आपल्या आयुष्यातले सर्व व्यवहार करावेत. मन स्वामींमध्ये गुंतवायचे आहे. देहाला आपले मत्स्य व्यवहार करायला मोकळे सोडायचे. मन इंद्रियांच्या मागे धावणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन मनातले स्वामींचे नाम सतत झंकारत ठेवले तर एक चमत्कार असा घडतो की देह सुद्धा स्वामींच्या अस्तित्वाशी सहजगत्या जोडला जातो. काया वाचा म्हणे स्वामींशी आपण रत झालो आहेत आणि याची सुख्यद जाणीव तेव्हा होते ही सख्य भक्ती प्रत्यक्षात प्रत्येक स्वामी भक्ताला अवर्णनीय आनंद देते. आणि याचा अर्थ असा की स्वामींवर आपले अढळ प्रेम आणि निष्ठा हवी. त्यासाठी एक उपाय असा आहे की
स्वामीच आपले माता पिता आहेत असे समजून त्यांची सेवा करावी आणि स्वामी आपले गणगोत आहेत आणि आपला मित्र परिवार म्हणजे स्वामीच आहेत असे भावविश्व एकदा का मनात उमलून आले की आपली सख्य भक्ती क्षणाक्षणाला वाढू लागते. आणि समर्थ म्हणतात, देवाने इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजाची शोभावे कृपाळू देवा. स्वामींवर आपला सर्व भार टाकून त्यांच्या नामात गर्क होऊन जायचे. दिवस असो रात्र असो स्वामी नाम सतत चालू ठेवावे. स्वामी जसे ठेवतील तसे आपण आनंदाने राहायचे आणि जसे आयुष्य देतील तसे आनंदाने जगायचे. थोडक्यात काय तर स्वामींची जी इच्छा आहे तसे माझ्या आयुष्यात घडते आहे, ही स्वामींची इच्छा आहे, या भावनेने त्याचा स्वीकार करायचा आणि स्वामी जे आपल्या आयुष्यात देतील ते त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. स्वामींची आपल्यावर परम कृपा आहे असे समजून प्रत्येक क्षण त्यांच्याच नामात घालवायचा. आणि आपण असे आयुष्य एकदा का श्रद्धापूर्वक स्वीकारले की स्वामींची अखंड कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामींची कृपा अपूर्व असते हा अनुभव त्यासाठी प्रत्यक्ष घ्यावा लागतो. स्वामींच्या या कृपेपुढे स्वर्ग व लोकाचे वैभव सुद्धा फिके पडते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांच्या नामात गर्क राहायला शिकले पाहिजे. आणि सख्य भक्ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू लागाल आणि मग तुम्हाला असं वाटेल की स्वामी माझ्या बरोबर आहेत आणि स्वामीच माझी सर्व कामे करत आहेत. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा की स्वामी समर्थ हे अथांग कृपेचा महासागर आहेत. स्वामी आपल्या परम भक्तांना कधी विसरत पडत नाहीत आणि स्वामी आपल्या भक्तांचे अंतःकरण जाणतात. कारण स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयातच वास्तव्य करतात आणि आपल्या भक्तांची भक्ती कशी टिकेल याची खरी तर स्वामीच काळजी घेतात. स्वामी आपल्या प्रत्येक परम भक्ताचे वज्र कवच होऊन त्यांचे रक्षण करीत असतात. आणि हे सारे स्वामींशी सख्य भक्तीच्या पातळीवर आपले नातेसंबंध जुळून आले की मगच घडते. एक लक्षात घ्या की कितीही जिवलग सगळे सोयरे आणि मित्रपरिवार असला तरी त्यातला कुणीही संकटाच्या वेळी कामाला येत नाही. तुम्हाला शेवटी स्वामींनाच प्राणभारली हाक मारावी लागते. कारण संकटे जेव्हा कोसळतात तेव्हा सर्व जिवलगांची मानसिक क्षणी आपल्याला आपोआप कळून येते आणि कळून चुकते आणि त्यांच्या मदतीला कितीही मर्यादा आहेत आणि यांची आपल्याला जाणीव होते. आणि तेव्हा खरे तर लक्षात येते की मत्स्य माणसांनी कितीही सख्य जोडले तरी त्यांच्या मैत्रीला मर्यादा आहेत. स्वामी समर्थ मात्र असे एक अवतारी पुरुष आहेत की त्यांचे सख्य कधी तुटत नाही आणि ते तुम्हाला प्रत्येक संकटात मदत करतात. समर्थ म्हणूनच म्हणतात की मनोनी सख्य देवासी करावे, हित गुज तयासीचे सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्ष नाहीसे. स्वामी प्रत्येक जीवाला संकट समयी जवळ घेतात आणि त्यांच्याशी दुःखापासून मुक्तता करतात आणि त्याला शाश्वत आनंद देतात. म्हणून नेहमी त्यांच्याशी हितगुज करावे आणि आपल्या मनातले फक्त त्यांनाच सांगावे. आणि एक लक्षात घ्या, त्यांच्याशी सख्य जोडावे, कारण आपल्या सुखदुःखात धावून येणारे फक्त स्वामीच असतात. आणि तीही 8वी सख्य भक्ती मी तुम्हाला विस्ताराने सांगितली. मग कारण आपण आयुष्यभर माणसाच्याच मायेत आणि मायात विश्वात राहतो आणि शेवटी फसतो. मग त्यापेक्षा स्वामींची सख्य भक्तीने जोडले जा आणि त्यातच आपले हित आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याशी नामस्मरणाने जोडले जा. हे लक्षात घ्या, तुम्ही जर त्यांच्याशी नामस्मरणाने जोडले जाल तर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील आणि तुम्हाला देवाचे सुख देखील प्राप्त होईल. नवविधा भक्तीमधील आत्मनिवेदन भक्ती ही 9वी म्हणजेच शेवटची भक्ती पायरी आहे. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांना भक्तीच्या उत्कट पातळीवर स्वतःला अर्पण करणे, स्वतःचे अस्तित्व विसरून स्वामींमध्ये सर्वस्वाने विलीन होणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. सिद्धार्थावतारी स्वामी समर्थांचे एकूणच ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाचा शोध घेत आपण नेमके कोण आहोत याचा वेध घेत स्वामींचे आणि आपले नेमके नातेसंबंध काय आहेत याची मानसिक पातळीवर खोलवरची जाणीव अनुभवणे या 9व्या भक्तीमध्ये अभिप्रेत आहे. आणि आपण स्वामींचे भक्त आहोत, परंतु स्वामींचे भजन कीर्तन करताना आपण विभक्त होऊन स्वामींपाशी रेंगाळत राहतो. याचा एक अर्थ असा की स्वामींमध्ये आपण पूर्णांशाने विलीन झालेले नसतो आणि जोपर्यंत आपण स्वामींच्या अस्तित्वात विलीन होत नाही तोपर्यंत भक्ती पातळीवर द्वैत शिल्लक राहते आणि त्यामुळे भक्तीचे समाधान म्हणावे तसे मिळत नाही. लवण असे पाण्यात विरघळून जाते तसे आपण स्वामींच्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वात जेव्हा पूर्णपणे विरघळून जातो तेव्हा आत्मनिवेदन भक्तीच्या पातळीवर आपली खरी भक्ती सुरू होते. आणि त्यासाठी एक करायचे की मीचा शोध घ्यायचा. आणि जेव्हा आपण मीचा खोलवर वेध घेतो आणि तेव्हा लक्षात येते की ह्या त्रैलोक्यात आपण कुणीही नाही आणि जे काय आहेत ते स्वामीच आहेत आणि याचा तेव्हा शोध लागतो. आणि तेव्हा हे जेव्हा प्रकर्षाने जाणवते तेव्हा आत्मनिवेदन सहजपणे घडते आणि दृश्य मग मायावी आहे आणि या विश्वात आपण सुद्धा नश्वर आहोत.
फक्त स्वामींचे अस्तित्व तेवढे शाश्वत आहे आणि याची जेव्हा जाणीव होते तेव्हा देह भावना संपुष्टात येते आणि आपल्या लक्षात येते की शरीरांतर्गत आत्मा जेवढा शाश्वत आहे त्या क्षणी आत्म्याच्या साक्षीने व्यवहार सुरू होतो आणि तेव्हा आपण स्वामी अस्तित्वात आपोआप विरघळू लागतो. जेव्हा मीचे अस्तित्व संपते तेव्हा स्वामींची परमभक्ती आकार घेऊ लागते आणि मीपणा संपला की द्वैत संपते आणि द्वैत संपले की अद्वैत सुद्धा संपते, कारण अद्वैत हे द्वैतावर आधारित असते. आणि अशी मानसिक स्थिती प्राप्त झाली की आत्मनिवेदन भक्ती सुरू होते आणि मग स्वामींशी आपण पूर्णपणे जोडले जातो. आणि स्वामींशी एकदा जोडले गेलो तर मग आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार आणि गर्व राहत नाही, एवढे लक्षात घ्या. आणि स्वामींशी एकरूप व्हायला शिका आणि स्वामींचं नामस्मरण एकदम मनापासून आणि निर्मळ मनाने आणि शुद्ध मनाने करायला शिका. एवढे स्वामी म्हणत आहेत आणि बाकी काही स्वामी म्हणत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता आपण अलौकिक बुद्धिमान व सुदर्शन व्यक्तींच्या 10 युक्त्या जाणून घेणार आहोत. आता एकाग्रतेचा हवाबंद गोल फुगा, 60 मिनिटांचा विद्यार्थी, 60-10ची पद्धत, 90-90-1चा नियम, रोज साध्य करावयाची 5 लक्ष्ये, 2दा व्यायाम करणे, मसाज करून घेणे, ट्रॅफिकमधील विद्यापीठ आणि तुमच्या स्वप्नातील संघ, आठवड्याचे नियोजन करणे. आता सर्वात पहिला आहे संपूर्ण एकाग्रतेचा हवाबंद गोल फुगा. आता द टाईड बबल ऑफ द टोटल फोकस, TBTF. आता अंतर्दृष्टी त्यातलं बघूया आपण. व्यत्ययाला बळी पडण्याचे व्यसन लागले की तुमच्यातली सृजनशीलता संपली म्हणून समजा. डिजिटल व्यत्ययांकडे आकर्षिले जाण्यामुळे तुम्हाला आर्थिक, इंद्रिय, ऊर्जा, शरीर आणि तुमच्यातील चैतन्य या सगळ्याच पातळ्यांवर खूप नुकसान सोसावे लागते. आणि फारच थोडे लोक जितका पैसा मिळवू शकतात त्याचप्रमाणे लोकांवर प्रभाव पाडू शकतात. तितकेच आपण आपल्याकडून होण्यासाठी तुम्ही त्या लोकांप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक असते. संपूर्ण एकाग्रतेचा हवाबंद गोल. आता मग हा रूपात्मक खंदक आहे आणि तुम्ही स्वतःच्या प्रतिभेभोवती तो उभारून तिचे रक्षण करता आणि त्यामुळे तुमची प्रतिभा समर्थ, मजबूत राहते. इतकेच नव्हे तर ती वाढते. आणि सगळे महान उद्योजक 5 प्रापंचिक संपत्तीचे रक्षण करतात आणि करत असतात आणि ते आहेत मानसिक एकाग्रता, शारीरिक ऊर्जा, वैयक्तिक इच्छाशक्ती, मूलभूत बुद्धिमत्ता आणि दिवसभरात उपलब्ध असलेला वेळ. आणि तुमच्या फुग्याला एक सच्छिद्र आवरण असते आणि त्यातून कोणती माहिती, माणसे आणि कृती आत शिरू शकतील हे तुम्हाला ठरवता येते. नकारात्मक, विषारी, मादक आणि अशुद्ध असे काहीही असले तरी ते दाराशीच अडकवले जाते आणि खरोखर तुमच्या महानतेची जगभरात निंदा करू शकेल अशा कोणत्याही उत्तेजनाला अशा प्रकारे रोखून धरणे म्हणजे संरक्षणाची कमाल आहे. आता प्रत्यक्ष कार्यान्वयन बघूया. संपूर्ण एकाग्रतेचा हवाबंद गोल फुगा. आता हे धोरण किंवा पद्धत तुमची एकाग्रता टिकवून धरण्याचे काम करते आणि त्याचप्रमाणे रोजच्या आयुष्यातील क्षुल्लक आकर्षणे व इतर कोणत्याही कारणाने तुमच्यावर होणारे प्रभाव दूर ठेवते आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारी स्फूर्ती बराच काळ टिकून राहते आणि तुमच्या हातून चांगल्या दर्जाचे काम होते. रोज सकाळी तुम्ही या अदृश्य फुग्यातून शिरून कामाला लागा, कारण या फुग्यात वरवरचे मेसेजेस, स्पॅम, खोट्यानाट्या बातम्या, जाहिराती, फालतू व्हिडिओ आणि असंबद्ध चॅटिंग्स तसेच इतर कोणत्याही प्रकारचे इंटरनेटशी संपर्क या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे प्रचंड क्षमता असलेले तुमचे आयुष्य वाया जाण्यापासून तुम्ही वाचवू शकाल. आणि या सगळ्या तात्विक रचनांना काही भाग म्हणजे तुमचे वैयक्तिक मेनो पार्क्स आहे. आणि थॉमस एडिसन प्रमाणे तुम्ही देखील तेथे जाऊन जगापासून वेगळे होऊन मनोशक्त काम करू शकाल आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे काम करून तुमच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च जागा मिळवू शकाल. जगात तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. रोजच्या रोज काम करण्यासाठी ठराविक काळ पूर्ण एकांत मिळणे ही येथे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या एकांताच्या ठिकाणी पूर्णतः सकारात्मक वातावरण असेल. तसे वातावरण लाभल्यामुळे तुमच्यात नवनिर्मितीची प्रचंड क्षमता, ऊर्जा, आनंद निर्माण होईल आणि तुम्ही करत असलेल्या कामामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण होणार आहे. आणि ही भावना मनात टिकून राहील. ज्या जागी तुम्ही राहता त्या जागेचा तुम्ही करत असलेल्या कामावर, त्या कामातून मिळणाऱ्या निष्पत्तीवर खूपच प्रभाव पडतो. आणि ही विचारधारा फक्त तुमच्या कामाच्या ठिकाणीच नव्हे तर इतरत्रही वापरता येते आणि जरूर वापरावी. त्यामुळे कामाव्यतिरिक्त असलेला तुमचा वेळ नकारात्मक विचार, ऊर्जेचा अपव्यय आणि तुमच्या मनाला दुखावणारे प्रसंग यापासून सुरक्षित राहील. आणि तुमच्या प्रतिभेच्या या 5 प्रकारच्या मालमत्तांच्या भोवताली ही रूपकात्मक भिंत नेहमीच उभी करून ठेवा. आणि त्यामुळे तुमचे सामाजिक आयुष्य देखील छान असेल आणि त्यामुळे तुम्हाला बैराग्यासारखे आयुष्य जगावे लागणार नाही. TBTFचा वापर वैयक्तिक आयुष्यात केल्यामुळे
तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या आनंददायी पर्यायी जगात राहाल. आणि लक्षात ठेवा, या फुग्यावरील आवरण छथिद्र आहे आणि त्यामुळे स्वतःच्याच खाजगी आयुष्यात तुम्ही कशा कशाला आत येऊ देता आणि तसेच सौंदर्य, आनंद आणि शांतता यांना आत येऊ देता की नाही हे फक्त तुमच्यावर अवलंबून असेल. आणि यासाठी करण्याजोग्या काही गोष्टी पुढील प्रमाणे आहेत. घरात असलेला टेलिव्हिजन विकून टाका. दिवसभरात बातम्यांचा कार्यक्रम अजिबात न पाहणे किंवा न ऐकणे. प्रचंड आवाज असलेल्या मॉलमध्ये अजिबात न जाणे. समाज माध्यमांवर असलेल्या तुमच्या मित्रांच्या यादीतून तुमचा वेळ निष्कारण खाणाऱ्या लोकांना मित्रांच्या यादीतून काढून टाकणे. तुम्ही TBFमध्ये असताना सगळी नोटिफिकेशन बंद करणे. सतत काही ना काही सूचना पाठवत राहणारी ॲप्लिकेशन्स काढून टाकणे. आता 90-90-90-91चा नियम आपण जाणून घेऊ. आता काहीतरी करायचे म्हणून काम करण्यापेक्षा सातत्याने दररोज चांगल्या दर्जाचे काम केल्याने त्या विषयात तुमचे प्रभुत्व प्रस्थापित होते आणि स्पर्धेत तुमचा वरचष्मा निर्माण होऊन तो टिकूनही राहतो. आता अत्युत्कृष्ट दर्जाची निर्मिती करणे फारच थोड्या लोकांना जमते आणि दुर्मिळ गोष्टींना बाजारात चांगली किंमत मिळणे स्वाभाविक आहे. अनेक दंतकथा होऊन राहिलेली आहे की कर्तृत्ववान माणसे आपले सारे लक्ष आणि श्रम एका वेळी एकाच विषयावर किंवा प्रकल्पावर केंद्रित करतात आणि त्यामुळे त्यांचे सगळे निर्मितीक्षम ऊर्जा या सगळ्या इंद्रिय क्षमता चांगल्या दर्जाची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्या उद्योगाशी संबंधित साऱ्या संकल्पना, सारे मानदंड यांच्यात उलथापालथ होते. आणि अशा प्रकारे काम करण्यासाठी सगळ्यात जास्त आणि चांगली निर्मिती दिवसातील ज्या कालावधीत तुम्ही करू शकत असाल त्याच कालावधीत काम करण्याची सवय तुम्ही स्वतःला जडवून घेणे आवश्यक आहे. आणि एकदा का तुम्ही कामाला लागला का मग तुम्ही तुमच्या मनात फक्त काम असते आणि सुरुवात केलीत की ऑनलाईन खरेदी, गप्पा मारत किंवा कुचाळत्या करत बसणे, मोबाईलवर, फोनवर किंवा ईमेल्सवर आलेले निरोप वाचत बसणे बंद केलेच पाहिजे. त्यावेळी फक्त आपल्या कामाकडे लक्ष देणे तुमचे कर्तव्य असते. यानंतर पुढच्या 90 दिवसात कामाच्या दिवशी पहिली 90 मिनिटे जे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे केल्यास तुम्ही स्वतःच्या क्षेत्राचे अनभिष्टित सम्राट होऊ शकता. त्याच कामासाठी खर्च करण्याचे ध्यानात ठेवा. 90 मिनिटाचा कालावधी आवाज, बडबड आणि व्यत्यय याच्यापासून पूर्णतः मुक्त असणे अत्यावश्यक आहे. आणि तुमची सगळी उपकरणे एका पिशवीत ठेवून त्या पिशवीला माझ्या 90-91 कालावधीसाठी असलेली लिहिलेली चिठ्ठी चिटकवून ठेवा आणि ती पिशवी दुसऱ्या खोलीत ठेवून द्या. आणि मोहात पडणे टाळण्यासाठी ते मोह आणि आपण यांच्यात ठळक सीमारेषा आखून घेऊन त्या सीमेपलीकडे आपण राहणे ही युक्ती फारच उपयुक्त आहे. आणि युक्ती क्रमांक आता 3 ती अशी आहे की 60-10 ची पद्धत. आता संशोधनांनी असे आढळून आले आहे की महान कार्य करणाऱ्या व्यक्ती आपल्या हातून चांगली निष्पत्ती व्हावी यासाठी खूप परिश्रमपूर्वक आणि एका रेषेत तासनतास काम करता नाहीत, तर त्याऐवजी उच्च दर्जाच्या सृजनशील व्यक्ती आंदोलनाची क्षमता जाणून घेऊन काम करतात. आणि त्या व्यक्ती संपूर्ण एकाग्रता साधून कमालीच्या ताकदीने स्वतःला झोकून देऊन काम करतात. त्यानंतर काही काळ त्या स्वतःला कामापासून दूर ठेवत पूर्ण विश्रांती घेतात आणि विश्रांतीच्या काळात त्या व्यक्ती पूर्वपदावर येतात आणि सृजनतेला आवश्यक असलेली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा स्वतःमध्ये साठवतात. आणि वेगळ्या शब्दात सांगायचे तर ही माणसे काम आणि विश्रांती यांचा समतोल साधतात आणि खूप चांगली निर्मिती करतात. आणि मग त्या पाठोपाठ निर्मितीक्षम ऊर्जेची आणि कमतरता भासू नये यासाठी विश्रांती अशा चक्रातून ती माणसे जात असतात. माणूस ताजातवाना आणि निवांत, चिंतामुक्त असताना आणि चांगल्या दर्जाची भरपूर काही काम करू शकतो असे सांगणारी आधारभूत संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध असल्यामुळे खरेखुरे व्यावसायिक स्वतःमधील प्रतिभेला योग्य न्याय मिळावा यासाठी एका कालबद्ध तालसदृश्य पद्धतीने काम करत असतात. आणि ती माणसे मॅरेथॉन शर्यतीत घेणाऱ्या धावपटूऐवजी स्प्रिंट प्रकारच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या धावपटूप्रमाणे काम करतात. जसे की प्रत्यक्ष आता कार्यान्वयन कामाच्या वेळी 90-91 हा कालावधी संपला की टायमर सुरू करून सलग 60 मिनिटे बसून किंवा उभ्याने तुमच्या कमाल क्षमतेचे काम करा. आणि यावेळी तुम्ही स्वतःच्या संपूर्ण एकाग्रतेच्या हवाबंद गोल फुग्यात मग असणे आवश्यक आहे. तेथून अजिबात न हलण्याची सवय स्वतःला लावून घ्या. एवढेच तुम्ही करा आणि मग त्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा आणि पूर्ण एकाग्रतेने काम करा. तुम्हाला जितके शक्य असेल तितक्या उच्च दर्जाचे तुम्ही काम केले पाहिजे. आणि 60 मिनिटांचे ते निर्मिती चक्र तुम्ही पूर्ण झाले की मग तुम्ही ऊर्जा मूळ पदावर येण्यासाठी 10 मिनिटे विश्रांती घ्या. आणि या 10 मिनिटात तुमच्या बाहेरच्या ताज्या हवेत चालून या किंवा नेतृत्व गुणांबद्दल अथवा कामात प्रभुत्व कसे मिळवावे याची चर्चा करणारे एखादे पुस्तक वाचा किंवा ध्यान करा. किंवा बरेच धावपटू शर्यतीच्या अगोदर थोडा वेळ शरीराची आणि मनाची ऊर्जा वाढवू शकेल असे संगीत हेडफोन लावून ऐकतात. तसेच संगीत ऐका आणि त्यामुळे मेंदू लक्ष एखाद्या विषयाकडे आणि विषयाचे चरित्रचर्वण करणाऱ्या किंवा काळजी करणाऱ्या डाव्या गोलार्धात निघून
मग निर्मिती क्षमता आणि प्रवाहीपणा वाढवणाऱ्या ऊर्जा गोलार्धात स्थिर होईल आणि स्वतःच्या क्षमतेचे आणि पुनरुत्थान करणाऱ्या या 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा बैठक स्थिर करून पुढची 60 मिनिटे स्फूर्तीच्या प्रकाशात कल्पकता वापरून उत्कृष्ट दर्जाचे काम नक्कीच तुम्ही करा. आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटे ऊर्जेला मूळ परावर येण्यासाठी तुम्ही काम करत राहा. आणि एक लक्षात घ्या की तुमच्या कामासाठी वेळ द्या. रोज साध्य करण्याची आता 5 लक्षणे कोणती आणि 5 लक्ष्ये तुम्ही केली पाहिजेत. आजकर केलेल्या अभ्यासातून व केलेल्या निरीक्षणातून असे ध्यानात आले आहे की विविध व्यवसायांमध्ये अत्यंत प्रभावी ठरलेले अधिकारी व यशस्वी उद्योगपती जे आहेत यांना एखाद्या दिवशी काही बाबतीत पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी जर त्या दिवशी त्यांनी स्वतः केलेल्या प्रगतीवर स्वतःचे लक्ष केंद्रित केले असेल तर मग लक्षात घ्या तर त्या दिवशी त्यांना अत्यंत चांगली कामगिरी करून दाखवता आली. आणि याचा अर्थ असा की नकारात्मक पूर्वग्रहांमुळे स्वविध्वंस करणाऱ्या मेंदूच्या क्षमतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी मग प्रतिबंधक शक्ती आणि त्यांची स्वतःमध्ये निर्माण केली होती. अत्यंत चांगली कामगिरी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दिवसभरातील कामाच्या प्रत्येक तासात सातत्याने 1% कामामध्ये यशस्वी होत राहणे. तसेच विविध लहान लहान कामे यशस्वीपणे पूर्ण करणे. दररोज सातत्याने थोडेसे यश मिळवत राहिल्याने अंतिमतः खूप मोठे यश मिळवता येते. आणि ज्या बाबतीत आपण प्रगती करूच असू त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत राहिले की तुम्ही स्वतःची महत्त्वाकांक्षा आत्मविश्वास यांना सुरक्षित ठेवता आणि फसव्या आभासी भीतीला नष्ट करू शकता व शेवटी यशस्वी तुमच्या गळ्यात माळ घालते. लक्षात घ्या आजचा दिवस चांगला गेला असे स्वतःला वाटावे म्हणून आज कोणती 5 लक्ष्ये साध्य करायची याची यादी रोजच्या विक्टरी अवतारमधील अर्वरमधील दुसऱ्या टप्प्यात करा. आणि आतापर्यंत तुम्ही जे काही शिकलात त्याचप्रमाणे याचा देखील सराव करावा लागतो. असे तुम्ही जितक्या अधिक वेळा कराल तितकीच अधिक तुम्हाला सवय होते आणि मग तसे करणे सोपे होते. तसेच ती ठरवलेली कामे प्रत्यक्षात आणण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते. म्हणून ही प्रक्रिया सतत करत राहा आणि फक्त 3 दिवसात तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी 150 लक्ष्ये साध्य केलेली असतील आणि एका वर्षात 1825 महत्त्वपूर्ण लक्ष्ये गाठलेली असतील. म्हणजेच पुढच्या 12 महिन्यांमध्ये आणखी एकदा निश्चितपणे तुम्ही खूप काही साध्य केलेले असेल. आता युक्ती नंबर 5 आहेत दिवसातून दुसऱ्यांदा व्यायाम करणे. आता दररोज व्यायाम करण्याच्या आवश्यकतेमागे असलेले मनोविज्ञान आणि मज्जाविज्ञान न्यूरोसायन्स तुम्ही समजून घेतले आहे. नियमित व्यायाम करण्यामुळे चांगली एकाग्रता साधता येते. विविध प्रक्रिया करण्याचा मेंदूचा वेग वाढतो आणि त्यांची शिकण्याची ताकद वाढते. शरीरातील ऊर्जा संचय वाढतो आणि तुम्ही अधिक आशावादी होता. आणि शरीरात मेलाटोनिन निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तुमची झोप सुधारते आणि अधिक ह्यूमन ग्रोथ हार्मोन स्रवल्यामुळे तुम्ही दीर्घायुषी होतात आणि तुमच्या टेलोमेरची लांबी वाढते. आणि गुणसूत्रांची टोके तुटू न देण्याचे कार्य टेलोमेर करतात. आणि बुटाच्या नाड्यांच्या टोकाला असलेल्या टोपरीप्रमाणे ते टेलोमेर असतात. आणि वृद्धत्वामुळे टेलोमेरची लांबी कमी होऊ लागते आणि त्यामुळेच काही वेळा बॉम्बच्या फ्यूजशी त्यांची तुलना केली जाते. आणि येथे मुख्य तत्वावर सांगायचे आहे ते असे की व्यायामामुळे अधिक काळ निरोगी राहता येते आणि टेलोमेरची लांबी कमी होणे टाळता येते. आपण हे देखील ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की ध्यान करणे, सर्वांगीण पोषक आहार घेणे, शांत व पुरेशी झोप घेणे आणि अधूनमधून उपास करणे याला भरपूर काही गोष्टी या स्प्लेंड बाइंडर 16/8 मुळे मिळणारा फायदा असे म्हणतात. कारण उपवासाच्या 16 तासांमध्ये तुम्ही काहीही खात किंवा पित नाही आणि पुढच्या 8 तासांमध्ये उपास संपवून अन्न ग्रहण करता. यांच्यामुळे टेलोमेरची लांबी कमी होते आणि थांबते. आणि असे सिद्ध करण्यास आले आहे आणि अनुभवांती व निरीक्षणांती असे दिसून आले आहे की व्यायामामुळे शरीरात बरेच बदल घडून येतात. आणि तर मग आपण दिवसातून एकदाच व्यायाम का करावा? आपल्या शरीराच्या व मनाच्या क्षमता अधिक वाढवण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी हे व्यायाम आपण पुन्हा पुन्हा का करू नये? मग तसे केल्याने आपण आपल्या कार्यक्षेत्रात सगळ्यात पुढे जाऊच, पण त्याच जोडीने आनंदात आणि निर्मितीक्षम आयुष्य नक्कीच आपण जगू शकू. आता एक लक्षात घ्या की प्रत्येक कार्यान्वयन 2WW आता प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवसाच्या शेवटी व्यायामासाठी की आणखी एक वेळापत्रक आखून घ्या आणि त्यामुळे तुमची संध्याकाळ देखील चांगल्या पद्धतीने व्यतीत होऊ शकेल. आता बऱ्याच लोकांना काम संपल्यानंतर दिवसाच्या शेवटी थकवा जाणवतो. तसेच तुमच्या बाबतीत घडणार नाही. तुमच्या इच्छाशक्तीच्या बॅटरीत पुन्हा एकदा ऊर्जेत साठा करून घ्या आणि जेणेकरून संध्याकाळच्या कार्यक्रमाची आखणी करताना आणि त्यानुसार वागताना त्रास होणार नाही. आणि रात्री तुम्हाला जाणवणारी साखरेची गरज बरेच कमी होईल. रात्रीच्या वेळी व्यायामासाठी तुम्ही 1 तासभर निसर्गाच्या सानिध्यात चालून येऊन शकाल आणि तो संपूर्ण 1 तासभर तुम्ही डिजिटल व्यत्ययांपासून मोकळे असाल.
त्यामुळे तुम्हाला मनन चिंतन करण्यासाठी त्या मानसिक शांततेचा वापर करून घेता येईल आणि मनात चांगल्या व उपयुक्त कल्पना येतील. सूर्यप्रकाशात व मोकळ्या हवेत चालल्यामुळे मिळणारे सगळे फायदे तुम्हाला सहजच मिळतील. आणि जॉन मोजर हा निसर्गप्रेमी म्हणाला होता की निसर्गाच्या सानिध्यात चालल्याने आपल्याला मागितल्याहून बरेच काही जास्त मिळते. 2 साठी तुम्ही 60 मिनिटे माउंट बाईक करून फेरफटका मारू शकता. त्याचप्रमाणे तासभर पोहणे किंवा योगासनांच्या वर्गाला जाणे हे पर्याय देखील विचार करण्याजोगे आहेत. आणि या वेळापत्रकानुसार वागताना तुम्ही अधिक कॅलरींचे ज्वलन करू शकाल आणि चयापचयाचा वेग वाढवू शकाल आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करू शकाल. आणि 2 मुळे मूलगामी अंतर्बाह्य बदल घडून येतात. आता शरीरास मर्दन मसाज करणे आता करून घेणे. आता अभ्यासावरून असे दिसून आले आहे की शरीरास मर्दन केल्यामुळे मेंदूच्या कार्यात बरीच सुधारणा घडून येते आणि मनोवस्था सुधारते. शारीरिक व मानसिक ताणाशी तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे 2 हात करू शकता. तुमचे शरीर सर्वसाधारणपणे सुशिस्तीत राहते आणि मर्दनामुळे होणाऱ्या फायद्यांमध्ये कॉर्टिसोलच्या भीती निर्माण करणारे संप्रेरक पातळीत 31% घट होते आणि डोपामाइनच्या प्रेरणा निर्माण करणारे मज्जोप्रेषक पातळीत 31% वाढ होते आणि सेरोटोनिनच्या चिंता या भावनेवर नियंत्रण ठेवणारे आणि आनंदाची भावना वाढवणारे मज्जासंस्थेतील रसायन पातळीत 28% वाढ होणे. आता स्नायूंमधील ताण कमी होणे. मर्दनामुळे स्नायूंच्या पेशींकडे दाह आरक्तता सूज कमी होण्याबाबत संदेश पाठवले जातात आणि त्यामुळे वेदनांपासून आराम मिळणे आणि अधिक मायटोकॉन्ड्रिया तयार करण्यासाठी पेशींना पाठवण्यात येणाऱ्या संदेशाच्या संस्थेत वाढ होणे. आणि येथे आपण साधे शरीरातील ताण कमी करणाऱ्या व्यायामाच्या जागी डीप टिश्यू मसाज करण्याच्या पर्यायाचा विचार करत आहोत. आणि अशा मर्दनाचा पुरेसा उपयोग होण्यासाठी ते करताना थोडेफार दुखणे आवश्यक आहे. आणि अशा मर्दनामुळे टेलोमेअरची लांबी कमी होण्यास कारणीभूत असणारा ताण कमी होतो आणि या सर्वांमुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि तुम्ही दीर्घायुषी नक्कीच होता. आता वेळापत्रकात लिहून ठेवलेल्या गोष्टी नक्की पूर्ण केल्या जातात. आता अनिश्चित असलेल्या योजनांचे फायदे देखील अनिश्चित असतात. अत्यंत चांगल्या इच्छांपेक्षा प्रत्यक्ष आणलेली लहानशी योजना खूप परिणामकारक असते. म्हणून हे मर्दन प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमच्या आठवड्याच्या वेळापत्रकात 2 वेळा प्रत्येकी 90 मिनिटे मर्दन करणे लिहून ठेवा. आणि योजनेची कार्यवाही करताबद्दल महान माणसांच्या मनात नेहमी अढळ निष्ठा असते आणि त्या निष्ठेच्या बळावर ते मनातील विचारांना मूर्तपूर्व देतात. आणि तुम्ही असे म्हणू शकता की प्रत्येक आठवड्यात 2 वेळा तुम्ही 1.5 तास मसाज करून घेण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ नाही. पण सुधारलेल्या इंद्रिय जाणीवा, आनंदी वृत्ती, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य असे मग ते जे मर्दनाचे जे अप्रतिम फायदे आहेत ते लोकांनी अनुभवले आहेत आणि त्यांचा विचार करता ही सवय लावून घेणे तुम्हाला परवडणार नाही. मग आठवड्यात 2 वेळी प्रत्येक 1.5 तास तुम्ही मसाज करून घेण्यासाठी बरेच पैसे खर्च होतील. ही गोष्ट खरी असली तरी मृत्यूमुळे त्याहून बरेच काही खर्च होईल. लक्षात घ्या. ट्रॅफिकमधील विद्यापीठ. आता पुढील भाग आहे युक्ती क्रमांक 7. आपल्या पोटापाण्याचे दैनंदिन उद्योगाला जाणून घेण्यासाठी जी माणसे दिवसकाठी 60 मिनिटे प्रवास करतात त्यांना सरासरी मानाप्रमाणे इतके आयुष्य लाभले तर आयुष्यातले अंदाजे 1200 दिवस त्या प्रवासात ती माणसे घालवतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील 3 वर्षांहून अधिक काळ ट्रॅफिकमध्ये किंवा गाडीत ती बसमध्ये जातो. नोकरीच्या धंद्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अंतरांचा प्रवास करावा लागतो. अशा लोकांच्या वाढत्या संख्येबरोबरच हा वेळही वाढत चालला आहे आणि गाडीला गाडी चिटकून मग प्रवास करून सुरू असताना त्या वाहनांमध्ये बसलेल्या माणसांची मने, मेंदू, बुद्धी दूषित होतात. आणि मग या प्रवासाच्या काळात त्यांच्या कानावर पडणाऱ्या विषारी बातम्या, रेडिओवर सुरू असलेली फालतू बडबड आणि इतर नकारात्मक उत्तेजना ही त्यांची कारणे आहेत. आणि या कारणांमुळे त्या माणसाची उत्पादकता कमी होते आणि आंतरिक शांतता नष्ट होते. आणि या रेल्वे गाड्यांमधील किंवा बस गाड्यांमधील माणसे बऱ्याचदा झोपतात, दिवसा स्वप्न रमतात किंवा जवळ असलेल्या तांत्रिक उपकरणाशी खेळत असतात. एवढंच त्या माणसाची स्थिती दयनीय किंवा औदासीन्याने घेरलेली असते. पण तुम्ही याहून वेगळे होण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आता ट्रॅफिकच्या विद्यापीठात जाणे म्हणजे प्रवासात जाणाऱ्या या वेळाचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे. मग तो वेळ ऑफिसात येण्यात जास्त येतो आणि घर सामान आणण्यासाठी जात असतो आणि किंवा इतर कोणत्याही लहानशा कामात जात असतो. त्या वेळेचा उपयोग तुम्ही व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी किंवा वैयक्तिक ज्ञान माहिती वाढवण्यासाठी करून घ्या. आणि साधण्यासाठी तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकू शकता किंवा पॉडकास्ट करू शकता. म्हणून मुद्दा इतकाच आहे की त्या ऐकण्यात एखादी कल्पना अशी मिळू शकेल की जिच्यामुळे तुम्हाला लक्षावधी किंवा कदाचित कोट्यावधी डॉलर्स मिळू शकतील. याशिवाय तुम्ही स्वतःची सर्जनशीलता, उत्पादकता, जोम आणि आत्मिक ताकद कित्येक पटीने वाढवू शकाल आणि स्वतःच्या बौद्धिक किंवा मानसिक वाढीसाठी
केलेल्या गुंतवणुकीतून अधिक परतावा व इतर कोणत्याही गुंतवणुकीतून मिळत नाही. तुमच्या स्वप्नांतील संघ आता व्यावसायिक खेळाडू जगतातील सर्वोत्कृष्ट होण्यासाठी स्वतःबरोबर काम करण्यासाठी एक संघच तयार करा आणि त्यामुळे स्वतःमधील 5 महत्त्वाची गुणांचे वर्णन करण्यासाठी स्वतःमधील कौशल्यांचे आणि तत्संबंधी ताकदीचे पोषण करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो आणि मग परिणामी तुम्हाला ते स्वतःच्या कार्यक्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. तर मायकल जॉर्डन स्वतःसाठी खेळासंबंधी डॉक्टर म्हणून काम करत नव्हता आणि मोहम्मद अली मृदू युद्धातील स्वतःचा प्रशिक्षक नव्हता. ही अशी महान होऊन पाहणारी माणसे स्वतःचे मुख्य कार्य सोडून इतर कामे करण्यासाठी तज्ज्ञ माणसे नेमतात आणि त्यामुळे त्यांना आपले संपूर्ण लक्ष स्वतःच्या मुख्य कामाकडे वळवता येते आणि ते काम करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळत असतो. एवढे लक्षात घ्या, जी कामे केल्याने तुमचा वेळ दुरुपयोग होतो आणि जी कामे करण्यात तुम्हाला आनंद मिळत नाही त्या कामाविषयी तज्ज्ञ व्यक्ती शोधून त्यांच्यावर ती कामे सोपवा. शक्यतो तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अशीच कामे करा की ज्या बाबतीत तुम्ही तज्ज्ञ समर्थ व्यक्ती आहात आणि जी कामे करण्यात तुम्हाला आनंद होतो. अशा प्रकारे सगळी व्यवस्था केल्याने तुमची कामगिरी सुधारत जाईल, कारण तुमचे प्राधान्य फक्त तुम्हीच करणे आवश्यक आहे आणि असलेल्या कामांसाठीच असेल. इतकेच नव्हे तर तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आणि शांतता देखील मिळेल. तुमच्या स्वप्नांमधील संघात असलेल्या व्यक्ती आपल्याला क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समर्थ व्यक्ती असल्यामुळे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील पहिल्या क्रमांकाकडे तुम्ही खूप वेगाने जाऊ शकाल आणि तुमच्या या संघात असणारी विशेष माणसे पुढील प्रमाणे असू शकतील आणि तुमच्यासाठी नियमितपणे काम पडणारा आणि सल्ला देणारा फिटनेस प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ, मर्दनी करणारा तंत्रज्ञ आणि तुमच्या संपत्तीचे व्यवस्थित नियोजन करणारा अर्थतज्ञ, आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमचे संबंध चांगले राहावे यासाठी तुमचा सल्लागार, चांगल्या प्रकारे आयुष्य घालवण्यासाठी तुम्ही नेहमी तुमचे पाय जमिनीवर राहण्यासाठी जीवनाचे शाश्वत नियम तुम्हाला समजून सांगण्यासाठी आत्मिक मानसिक सल्लागार असे तुम्ही नेमू शकता आणि त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकता. प्रत्येक आठवड्यात डिझाईन करणे. आता तुम्हाला एक गोष्ट चांगलीच कळली आहे की ज्या गोष्टीसाठी वेळापत्रक तयार केले जाते त्या गोष्टी केल्या जातात आणि संपूर्ण आठवड्यातील तपशिलावर कार्यक्रम माहिती नसताना त्या आठवड्याचे वेळापत्रक तयार करणे म्हणजे बर्फाळ पर्वतावर चढाई कशा प्रकारे करावी याविषयी काही विचार न करता मॉन्ट ब्लॅनच्या शिखर चढाई करायला निघण्यासारखे आहे आणि आपल्याकडे कंपास नसताना दाट जंगलात अंतर्भागात फिरायला जाण्यासारखे आहे. आणि अर्थात उत्स्फूर्तता आणि अनपेक्षित घटना अथवा चमत्कार घडू शकतात आणि त्यांच्या विचारही करून ठेवणे आवश्यकच आहे. तरी व्यक्तिगत जबाबदारीचे भान आणि वागण्या बोलण्यातील विचारांतील परिपक्वता असू नये असे अजिबात नाही. त्यामुळे पूर्ण विचार करून पुढील आठवड्यासाठी वेळापत्रक, कार्यक्रम पत्रिका आपण तयार करणे आवश्यक असतेच. नवे ती सवय लावून घेतली पाहिजे. तसे केल्याने तुमच्यातील ऊर्जा वाढीस लागते आणि त्या वेळापत्रकामुळे तुम्हाला कामाच्या निवडींबाबत विचार करता येतो आणि कामाचे संतुलन राखता येते. येता आठवडा अतिशय चांगल्या प्रकारे व्यतीत व्हावा यासाठी वेळापत्रक तयार करायचे आहे आणि त्यासाठी दर रविवारी सकाळच्या वेळात अर्धा तास मुकर्रर राहा आणि करा. आणि ही प्रक्रिया सुरू करताना आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी संपलेल्या आठवड्यात कोणत्या प्रमुख घटना घडल्या व त्या तुमच्या जर्नलमध्ये लिहून काढा आणि त्यानंतर गेल्या आठवड्यात तुम्ही कोणते धडे शिकलात ते लिहा आणि पुढील आठवडा अधिक चांगला जावा म्हणून घेण्याची काळजी नोंदवून ठेवा. आणि एवढे झाल्यावर मग तुम्हाला अधिक चांगला जावा आणि ज्या कागदावर पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत करण्याच्या गोष्टी, कृती, पाळायच्या वेळा आणि पूर्ण करण्याच्या गोष्टी इत्यादी लिहा. ध्यानात ठेवा की येथे तुमच्या व्यावसायिक भेटीगाठी, कामे, प्रकल्प यांच्यामध्ये पेक्षा इतर जे काही असेल ते लिहायचे आहे. तुमच्या विक्टरी आवर आणि 90-90-1 ते 60-10चा नियम आणि दिवसातील दुसरा व्यायाम यांच्यासाठी, त्याचप्रमाणे तुमची विशेष प्रेमातील माणसे त्यांच्यासाठी राखून ठेवण्याचा वेळ, तुमचे छंद जोपासण्याची वेळ आणि इतर लहान सहान कामांसाठी वेळ ठेवा. हे वेळापत्रक दर आठवड्यासाठी केल्याने दिवसातील कामांकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाईल आणि तुमच्या कामाला वेग नक्कीच येईल आणि तुमचे काम तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे करू शकाल. उत्पादकता प्रकर्षाने वाढेल आणि तुमच्या जीवनात समतोल निर्माण होईल. आता 60 मिनिटाचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जितके अधिक ज्ञान असेल तितकेच अधिक चांगले काम तुम्ही करू शकाल. आता महान नेत्यांमध्ये अपार औत्सुक्य असते आणि स्वतःचे जास्तीत जास्त उन्नयन व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. तर कोणत्याही स्वरूपाची मोडतोड होण्यापासून, विध्वंस होण्यापासून केवळ ज्ञानच वाचवते आणि उत्कृष्ट निर्माते आयुष्यभर शिकत असतात आणि त्यांच्याबद्दल इतरांच्या मनात आदरयुक्त भीती असते. ती माणसे स्वतःमधील ज्ञान, शौर्य, धैर्य, निर्भयता यांच्या सहाय्याने इतरांचे नेतृत्व निसर्गता मिळवतात आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होऊन स्वतःमधील प्रतिभेचा, ज्ञानाचा वापर सर्वांसाठी करत राहतात.
आता दिवसात किमान 60 मिनिटे तरी कशाचा तरी अभ्यास करा. सातत्याने स्वतःची प्रगती होत राहावी म्हणून स्वतःच्या मनात आपल्या बांधिलकीची जाणीव कायम जागावी आणि जागती ठेवा. सतत शिकत राहिल्याने तुमच्या बुद्धीला धार येईल आणि ज्ञानाला खोलीत प्राप्त होईल आणि तुमच्या बुद्धीत व वैभवाचा दिमाग ऐश्वर यांच्यावर धूळ साठू शकणार नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थाने विचारवंत व्हाल, समाजाचे नेते व्हाल. म्हणजे जे चांगले पुस्तक मिळेल ते या 60 मिनिटांच्या विद्यार्थीपणात वाचून काढा आणि तुमच्या जर्नलसाठी मधील टिपा पुन्हा पुन्हा वाचा आणि स्वतःमध्ये प्रगती करत राहा. आता तुम्ही लक्षात घेत असाल की तुमच्यामध्ये भरपूर काही बदल होत आहेत आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी जाणून घेतल्या आहेत. आता या जगात मानवी स्पर्शच फार महत्त्वाचा आहे आणि तुझ्या आणि माझ्या हाताचा स्पर्श थकलेल्या विजत चाललेल्या मनाला आणि जो काही तो बरेच काही देऊन जातो. निवारा, ब्रेड आणि वाईनपेक्षा सुद्धा बरेच काही. कारण रात्र उलटल्यावर निवारा नाहीसा होतो. ब्रेड तर फक्त एकच दिवस पुरतो आणि फक्त हाताचा स्पर्श आणि तुमचा नाद मात्र तनामनातून रोजच गाणे गात म्हणत राहील. अप्रतिम, केवळ अप्रतिम. हेलावून जात तो कलाकार म्हणाला. काही क्षण तो शांत बसला आणि एक क्षणी राहून तो त्या उद्योजकाला म्हणाला, मी सुद्धा एक कविता लिहिली आहे. कलाकार म्हणाला, प्रिये, तुझ्यासाठीच आहे. या कवितेचं नाव आहे आणि मग मी तुझ्यासाठी ती कविता लिहिली आहे आणि ती कविता मी तुला लवकरच ऐकवणार आहे. आणि लगेच तुमच्या आयुष्यात मित्रांनो असेच तुम्ही प्रेमळ व्यक्तींसोबत प्रेमाने राहिले पाहिजे आणि तुमच्यासोबत जे चांगले वागतात त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच चांगले वागले पाहिजे. मग तुम्हाला सर्व काही चांगले तुमच्यासोबत होईल आणि चांगल्या गोष्टींबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकाल. आता एक लक्षात घ्या की एक क्षणी रिले त्यांना म्हणाले की उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असणारी 2 चक्रे आहेत आणि ती चक्रे म्हणजे श्रेष्ठतेचे चक्र आणि इंधनाच्या पूर्ण भरणाचे चक्र. आता एक क्षणी ते रिले म्हणाले की तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही एक दंतकथा होऊन राहणे म्हणजे तिथे सातत्यपूर्ण कामगिरी करून टिकून राहणे होय. आता उच्च दर्जाची निर्मिती करून कलेच्या प्रांतातील मुसाफिरी सुरू ठेवणारे कलाकार, विज्ञान क्षेत्रातील दृष्टे आणि सामाजिक शास्त्रामधील तज्ज्ञ आणि उत्कृष्ट खेळाडू असणे म्हणजे तुम्ही जागतिक पातळीवर सर्वोच्च दर्जाची कामगिरी आयुष्यभर करत राहणेच असते. आणि आपल्या स्वतःच्या प्रतिभेच्या 5 पैलूंना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त पटीने आपण उपयोजले पाहिजे. आणि वेटलिफ्टर्सच्या बाबतीत अधिक संशोधन केले तेव्हा असे कळाले की त्यांच्या यशासाठी त्यांनी केलेली मेहनत आणि विश्रांतीच्या कालावधीचे संतुलित प्रमाण कारणीभूत ठरले. आणि साधी गोष्ट ही आहे की अधिक निष्पत्तीसाठी आपल्याला अधिक तास खर्च करणे आवश्यक असते. असा एक गैरसमज आपल्याकडे आहे. हा सरळ रेषीय नियम चुकीचा आहे. लक्षात घ्या, तुमच्यातील स्फूर्तीचे ताकदीचे स्रोत आटतात आणि खरं तर त्या स्रोतांच्या हुशारीचे वापर केल्यास तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राचे सम्राट होऊ शकता. आणि काम आणि विश्रांतीचे कालावधी एकमेकांच्या पाठोपाठ ठेवल्यामुळे उत्पादकता आणि एक्सपोनेन्शियल पद्धतीने वाढते. लहान कालखंडात विभागून काम करणे म्हणजे काय असते आणि तसे केल्याने कमी काम करून अधिक प्राप्ती कशा प्रकारे करून घेता येते ते तुम्ही समजून घ्यायला हवे. बुद्धी, प्रतिमा आणि प्रतिभा या ज्ञानाच्या 5 पैलूंचे रक्षण आपल्याला करता आले पाहिजे. रोज पहाटे आपण झोपून उठतो तेव्हा आपल्यातील सृजनात्मक शक्ती अगदी भराला आलेली असते आणि त्यावेळी बुद्धी, प्रतिभा आणि ज्ञानाचे 5 पैलू लखलखत असतात. त्यांचे योग्य प्रकारे नियमन करायला हवे. आणि भूतकाळात आपल्याला मानसिक शक्तीला ज्या काही मर्यादा पडल्या असतील त्यांना बाजूला ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. आणि असे केल्याने तुमच्यात जी कमालीची कर्तृत्ववान व्यक्ती लपून बसली आहे तिची ओळख सगळ्या जगाला होऊ शकेल. आणि तुमच्या प्रतिभेचे, बुद्धीचे 5 पैलू म्हणजे तुमची मानसिक एकाग्रता आणि शारीरिक ऊर्जा, वैयक्तिक इच्छाशक्ती, तुमचे अंगभूत बुद्धी सामर्थ्य आणि दररोज कामासाठी देणारा वेळ हे होते. अत्युत्कृष्टता कामगिरी कोणत्याही साध्या सरळ नियमाने घडून येत नाही. उच्च दर्जाचे यश बरेचसे आपल्या हृदयाच्या किंवा नाडीच्या ठोक्याप्रमाणे असते. त्याला एक लय असते. तुम्हाला कोणत्याही विषयाचे तज्ज्ञ व्हायचे असेल, कित्येक दशके तुमच्या कार्यक्षेत्रावर अक्षरशः सत्ता गाजवायची असेल, तर तुम्हाला स्वतःचे आयुष्य ज्या प्रकारे घालवायचे असेल त्या पद्धतीने संपूर्ण आयुष्य जगावे असे वाटत असेल तर अत्यंतिक उच्च दर्जाचे काम करून उत्कृष्ट निष्पत्ती साधा आणि त्यानंतर शांत बसा आणि तुमच्या सगळ्या क्षमता त्यांच्या मूळ पातळीला येऊन स्थिरावू या. आणि मग स्वतःचे मन आणि शरीर पुन्हा एकदा त्याच उत्साहाने, कार्यक्षमतेने नक्कीच भरून जाऊ द्या आणि ते चक्र सातत्याने सुरू राहू द्या. त्यासाठी याचा अभ्यास करा. मला काय म्हणायचे आहे तुमच्या लक्षात येत आहे ना? मग तुमच्या लक्षात आलं असेल आणि ते काळजीपूर्वक समजून घ्या. मित्रांनो, तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही सातत्याने विजयी व्हायचे असेल तर या 2 गोष्टींमध्ये आंदोलित होत राहणे हाच एकच मार्ग आहे. आणि मग अगदी मनापासून झपाटल्यासारखे एकाग्रचित्ताने पूर्ण क्षमतेने काम करत राहणे
आणि ठराविक काळाने विश्रांती घेणे, आंतरिक ऊर्जेची भरपाई करणे आणि सर्वार्थाने मूळ पदावर येणे आणि मौज मजा करणे असे चक्राकार गतीने करत राहा. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या हृदयाच्या किंवा नाडीच्या ठोक्यांसारखेच आहे. एके क्षणी रिले यांनी आपल्या नायलॉनच्या पिशवीतून 2 पदके बाहेर काढून ती कलाकाराच्या आणि उद्योगाच्या गळ्यात घातली. दोन्ही एखाद्या विजेत्याचे कौतुक करत असावे. प्रत्येक पदावर खाली शब्द कोरले होते. कामगिरीचे एक सुप्रसिद्ध समीकरण, दबाव गुणिले पूर्ण भरण वाढ अधिक टिकून राहणे. आता महान टेनिस खेळाडू बिली किंगने लिहिले आहे की मनावर दबाव असणे फायद्याचे असते. दबाव आणि ताण वाईट नसतात. काय? मोठ्या आश्चर्याने त्या स्त्री उद्योजकाने विचारले. तुम्ही स्वतःमधील क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुमची तशी मनापासून इच्छा नसली तरी तुम्ही तसे अवश्य करावे. तुम्हाला सहजपणे जितके करता येत असेल त्याहून जास्त काम स्वतःमधील या गुणांच्या सहाय्याने करून घेण्याचा प्रयत्न करावा. असे केले तरच त्याची योग्य प्रकारे वाढ होते आणि उच्च स्थानावरील व्यक्ती स्वतःच्या मनावरील दबाव आणि ताण यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आपण स्वतःला जेवढा अगदी सुरक्षित ठेवता काम करतो तेव्हा आपल्यामध्ये असणाऱ्या या क्षमता गुण वाढायला लागत नाहीत. आणि स्वतःमधील क्षमतांना त्यांच्या सामान्य मर्यादेत देऊन काम करायला लावा. आणि स्नायूंना त्याच्या सर्वसाधारण मर्यादेच्या पलीकडे ताणले तर त्यांची लांबी आणि ताकद नक्कीच वाढेल आणि त्यांच्यामध्ये वाढ नक्कीच होईल. एक लक्षात घ्या. म्हणून तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आणि तुमचं जे आयुष्य आहे ते अगदी मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगा. तुम्हाला आनंद हे देव देणारच आहे. फक्त देवावर तुमचा विश्वास हवा. देवावर विश्वास असला की सर्व काही नीट होते आणि सर्व काही कामे तुमची अगदी सहजगत्या होतील. फक्त तुम्हाला देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जेवढा जास्त तुमचा देवावर विश्वास असेल तेवढे जास्त तुमची कामं लवकरात लवकर होत जातील आणि तुमचे कामं मार्गी लागतील. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया मग नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.